ओम नमः शिवाय. सार्थ शिवचरित्र सहस्रनाम. ऋषी म्हणाले, ज्याच्या आधारे प्रसन्न होऊन शिवजींनी श्रीहरींना सुदर्शन चक्र दिले, ती शिवजींची सहस्रनामे आम्हाला सांगा. सूतजींनी सहस्रनाम सांगावयास सुरुवात केली. सूत उवाच. श्रूयतांभो ऋषी श्रेष्ठां येन तुष्टो महेश्वरः तदहं कथयाम्यद्यं शैवनाम सहस्रगम. भावार्थ. सूत म्हणाले, हे ऋषी श्रेष्ठ हो, तुम्हा शिवसहस्रनाम स्तोत्र सांगत आहे. त्याने शिवजी संतुष्ट होता तरी परमश्रद्धेने आणि एकाग्रतेने श्रवण करा. विष्णू उवाच. शिवो हरो मृडो रुद्रः पुष्करः पुष्पलोचनः अर्थिगम्यः सदाचारः शर्व शंभुर्महेश्वरः. विष्णू म्हणाले, शिव हे आकाश स्वरूप आहेत. ते कल्याणकारी आहेत. भक्तांचे पापताप नाहीसे करणारे सुखदाता आहेत. उमललेल्या फुलासारखे त्यांचे नयन आहे. ते श्रेष्ठ आचरण करणारे, प्रार्थनेने प्रसन्न होणारे महान ईश्वर आहेत. चंद्रापीडाश्च चंद्रमौली विश्वं विश्वंभरेश्वरः वेदांतसार संदोहः कपाली नीललोहितः. मस्तकावर चंद्र धारण करणारे, विश्वाचे भरण पोषण करणारे श्री विष्णूचे ईश्वर निळा व तांबडा वर्ण असणारे आहेत. ध्यानधारो अपि परिच्छेद्यो गौरी भर्ता गणेश्वरः अष्टमूर्ती विश्वमूर्ती श्रीवर्ग स्वर्ग साधनः. ध्यानाचा प्रमुख आधार देशकाल व वस्तूच्या सीमेने अविभाज्य पार्वतीचे पती, प्रमथादी गणांचे स्वामी, पंचमहाभूते आणि सूर्य चंद्र आणि यजमान या 8 रूपांमध्ये स्थित असलेले ब्रह्मांड रूप विराट पुरुष धर्म अर्थ व काम आणि स्वर्ग प्राप्त करून देणारे. ज्ञानगम्य दृढप्रज्ञो देवदेव स्त्रीलोचन वामदेवो महादेवः पटुहा परिवृढो दृढा. ज्ञानाने अनुभवास येणारे, देवांचेही आराध्य, 3 नेत्र असलेले, सर्व सामर्थ्यशाली, विश्वाचे स्वामी, कधीही विचलित न होणारे. विश्वरूपो विरोपाक्षो वागीशः शुचिसत्तमः सर्व प्रमाण संवादी वृषांगो वृषवाहनः. जगतस्वरूप विकटनेत्र असलेले, वाडीचे अधिपती, 3 गुणरहित असल्याने पवित्र पुरुषामध्ये श्रेष्ठ असलेले, सर्व प्राणीमात्रामध्ये समता स्थापित करणारे, आपल्या ध्वजावरती वृषभाचे चिन्ह धारण करणारे, वृषभाला वाहन करणारे. ईशः पिनाकी खट्वांगी चित्रवेश चिरंतनः तमोहरो महायोगी गोप्ता ब्रह्माच दुर्जिटः. सर्वांचे स्वामी शासक, पिनाक नावाचे धनुष्य धारण करणारे, वेगळा वेश धारण करणारे, अनादि पुरुषोत्तम, अज्ञानाचा अंधकार दूर करणारे योगी, रक्षक आणि सृष्टिकर्ता आहे. कालकालः कृतिवासः सुभगः प्रणवात्मकः उन्नद्रा पुरुषो जुषो दुर्वासः पुरुषासनः. काळाचेही काळ, गजासुराचे चर्मवस्त्र म्हणून धारण करणारे, सर्व ऐश्वर्ययुक्त, ओंकार स्वरूप, अंतर्यामी आत्मरूपाने स्थित असणारे, त्रिपुरासुरांच्या 3 पुरांचा नाश करणारे. दिव्यायुधः स्कंदगुरुः परमेष्ठी परात्परः अनादिमध्यानिधनो गिरीशो गिरिजाधवः. पाशुपत आदी अस्त्रे धारण करणारे, कार्तिकेयाचे पिता, अव्यक्ताच्या पलीकडचे, सर्व कारणाचे अधिकारण, आदी मध्य अंतरहित कैलास पर्वताचे अधिपती, पार्वतीचे पती. कुबेर बंधुः श्रीकंठो लोकवर्णोत्तमो मृदः समाधिवेद्यः कोदंडी नीलकंठ परमश्वधी. कुबेराला बंधू मानणारे, श्यामवर्ण कंठाचे, सर्व लोकात श्रेष्ठ, सर्व वर्णात श्रेष्ठ, चित्ताच्या निरोधाने अनुभवास येणारे धनुर्धर परशुधारी. विशालाक्षो मृगव्याधः सुरेश सूर्यतापनः धर्मधाम क्षमाक्षेत्रं भगवान भगनेत्रभीत. विशाल नेत्र असलेले देवांचे स्वामी, सूर्यालाही दंड करू शकणारे, धर्माचे आश्रयस्थान, क्षमेचे उत्पत्तीस्थान, ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान आणि
वैराग्य षड्गुण संपन्न. उग्रहा पशुपती स्ताक्षर प्रिय भक्त परंतपः दाता दया करो दक्षः कपर्दी कामशासनाः. संहारकारी विशाल रूप धारण करणारे, मायेने बद्ध झालेल्यांचा उद्धार करणारे, गरुड रूप भक्तांवर प्रेम करणारे, शत्रूंना जिंकणारे, दया करणारे, दान देणारे, कृपेचा वर्षाव करणारे, जटाजूटधारी, मदनाचे दमन करणारे. श्मशान निलयाः सूक्ष्माः श्मशानस्थो महेश्वरः लोककर्ता मृगपती महाकर्ता महाऔषधी. स्मशानवासी सर्व इंद्रियांच्या अतीत महान ईश्वर, जगाची उत्पत्ती करणारे, पंचमहाभूतांचे निर्माते, भवरोग निवारण करणारे. उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः नीतिः सुनीतिः शुद्धात्मा सोमः सोमरतः सुखी. स्वर्ग पृथ्वी जल किरण पशु वाणी व इंद्रियांचे स्वामी, ज्ञानाने जाणण्यास योग्य न्यायस्वरूप, आत्मरूप चंद्ररूपाने औषधी पुष्ट करणारे, उमेश सहित राहणारे, परिपूर्ण आनंद स्वरूप. सोमपो अमृतपहा सौम्यो महातेजा महाद्युतिः तेजोमयो अमृतमयो अन्नदमयश्च सुधापती. सोमनाथ रूपी चंद्राचे पालन करणारे, भक्तांसाठी सौम्य रूपाने प्रकटणारे, महान तेजोमय कांतिमान प्रकाश स्वरूप, अमृत स्वरूप, अन्न स्वरूप, अमृताचे पालक रक्षक. अजातशत्रुरा लोक हा संभाव्यो हव्यवाहनः लोककरो वेदकरः सूत्रकारः सनातनः. अजातशत्रू अग्निरूपाने देवाला हविभाग पोचवणारे, लोकांची उत्पत्ती करणारे, वेदांचे प्रकटीकरण करणारे, नित्यस्वरूप. महर्षी कपिलाचार्यो विश्वदीप्ती स्त्रीलोचन पिनाकपाणिर्भूदेवः स्वस्तिदः स्वस्तिकृत्सुधीः. सांख्यशास्त्राचे निर्माते, आपल्या प्रकाशाने विश्व उजळवणारे, लोकांचे द्रष्टा, पृथ्वीवरील देव म्हणजे ब्रह्म जाणणारे ब्राह्मण, पार्थिवलिंग स्वरूप, कल्याण करणारे, विशुद्ध बुद्धी असणारे, मंगलमय. धातृधामा धामकरः सर्वगः सर्वगोचरः स्वर्गः कर्णिकार प्रियः कविः. अफाट विश्वाला धारण करण्याचे सामर्थ्य असलेले, तेजोमय, सर्वव्यापी, सर्वांना अंतर्बाह्य व्यापून असणारे, सर्वांचे निवासस्थान, सर्वांवर ताबा असलेले, ब्रह्माला उत्पन्न करणारे, विश्वाचे निर्माते, अखिल सृष्टी स्वरूप, कण्हेर पुष्पाची आवड असलेले, त्रिकालदर्शी. शाखो विशाखो गोशाखा शिवो भिषगनुत्तमः गंगा प्लवोदको भव्यः पुष्कलः स्थपती स्थिरः. शाख विशारद ऋषींच्या रूपाने प्रकटणारे, वेदांचा विस्तार करणारे, मंगलकारी, भवरोग निवारक, गंगेला मस्तकावर धारण करणारे, कल्याण स्वरूप, पूर्णपणे व्यापक, ब्रह्मांडाची सर्व भवने निर्माण करणारे, अचल स्वरूप. जय जय रघुवीर स्वरूप समर्थ.